आकार देणं थोडं सोपं तरी आहे, पण प्रत्येक वेळेस कुंभाराच्या समोर मातीच येते असं नाही, काही वेळेस दगड सुद्धा येतात. मग दगड आला म्हणून तो कुंभार शांत बसतो का? नाही. असं जर झालं असतं तर एज्युकेशन सिस्टीम पुढे गेलीच नसती. मग मातीला आकार देणारा कुंभार असतो, मातीला आकार देण्यापासून ते वेळ प्रसंगी दगड जरी समोर आला तरी त्या दगडाला सुद्धा देवपण देण्याची ताकद फक्त देवाने शिक्षकांमध्येच दिलेली आहे. म्हणून आज शिक्षकांवर बोलायसारखं तर भरपूर आहे, पण जास्त काही वेळेअभावी जास्त काही बोलणार नाही. पण एक गोष्ट या निमित्तानं सर्वांना सांगू इच्छितो की जसं आपण आपल्या शिक्षकांचं थोडासा विषय सोडून बोलतोय, जसं आपण आपल्या शिक्षकांचं अनुकरण करतो, जसं आपण कोणासाठी बनायचा प्रयत्न करतो, आयुष्यामध्ये आपण जसं अनुकरण करतो तो व्यक्ती फार महत्वाचा असतो, कारण त्याच्यावरती आपलं पुढचं आयुष्य आधारित असतं. पण असे पण भरपूर जण असतात की जे आपल्याकडे बघून काहीतरी शिकत असतात. मग त्यांचा विचार करून आपण कसं वागलं पाहिजे हा सर्वात मोठा विचार आपण डोक्यामध्ये घेतला पाहिजे. खरं तर आता मध्यंतरी एक पिक्चर आला पुष्पा म्हणून, मग आपण आपली पोरं सगळी बारकी पोरं सुद्धा म्हणायला लागले की झुकेगा नाही साला. मग तो हिरो आमचा आदर्श झाला, त्यासारखं आम्हाला बनावं वाटलं. पण एक तळतळीने विनंती करून सांगतो की तो पुष्पा पिक्चर मधला झुकेगा नाही साला म्हणणारा नट तुमचा आदर्श असावा का नसावा मी सांगू शकत नाही. पण ज्या राजानं माझ्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत धर्मासाठी कातडी सोडून घेतली, प्राण सोडला पण देश आणि स्वाभिमान सोडला नाही, आणि मरणाच्या दारात उभारून सुद्धा ज्यानं औरंगजेबाला सांगितलं की झुकेगा नाही साला, तो छत्रपती संभाजी महाराज आमचा आदर्श नक्कीच असलेला. आदर्श बदलला, धर्म बदलला, शिक्षक बदलला की योग्य तो मार्ग नक्कीच मिळतो. त्या गुरु शिक्षकाच्या नात्यामध्ये सर मला असं वाटतं की दोन गोष्टी असणं फार महत्वाचं आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं जे नातं आहे यामध्ये दोन गोष्टी असणं फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट असावी ती म्हणजे आदर, आणि दुसरी गोष्ट असावी तो म्हणजे विश्वास. आता आमची पोरं बोला तर कोणालाच ऐकत नाही. एका कॉलेजचा किस्सा होता, एका कॉलेजच्या कट्ट्यावरती एक पोरगा असं झोपलेला होता आणि शिक्षक त्यापाशी गेले आणि त्याला म्हणले की काय रे बाबा दिवसभर झोप काढतोयस, कधीतरी कॉलेज करत जा. तो म्हणला की अहो सर काय होईल कॉलेज केल्यावर? सर म्हणले अरे चांगलं कॉलेज केलंस तर चांगले मार्क पडतील. तो म्हणला बरं पडले चांगले मार्क मग काय होईल? ते म्हणजे अरे चांगले मार्क पडले तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागशील. तो म्हणला बरं लागलो चांगल्या कंपनीत कामाला मग काय होईल? तो म्हणजे अरे चांगल्या कंपनीत कामाला लागला तर आयुष्यात कुठेतरी सेट होशील, घरबीर घेशील, पैसे शिल्लक मागे टाकशील. तो म्हणला बरं झालं सगळं मग काय होईल? सर म्हणजे अरे मग एवढं सगळं सेट झाल्यावर निवांत झोप काढशील. तो म्हणला मग आता काय करतोय? म्हणजे असे सुद्धा अनेक विचारांची माणसं आपल्याला रोज भेटतात. आणि दुसरी गोष्ट माझ्या मते असावी तो म्हणजे विश्वास. जर आपला गुरु आपल्याला शिक्षक जे आपल्याला जे सांगताय ते आपल्याला भविष्यामध्ये 100% कुठेतरी उपयोगीच पडणार आहे असा विश्वास जर मनामध्ये ठेवून चालला तर आयुष्याला एक वेगळी कलाटणी भेटल्याशिवाय राहणार नाही हे खात्रीने मी आज मंचावर सांगू शकतो. पण जसा विद्यार्थ्यांचा विश्वास आहे तसा शिक्षकांचा पण पाहिजे. शिक्षकांचा विश्वास किती पाहिजे? या घटना सांगतो या घटनेवरती थांबतो. किती विश्वास पाहिजे माहितीये का की एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षकांना फ्री इन्व्हॉल्व गेले, लेटर गेले, आपल्या नाही दुसऱ्या कॉलेजच्या शिक्षकांना. त्या लेटर मध्ये ना फ्री विमानाची तिकीट होती आणि सगळे शिक्षक मग त्या दिवशी बरोबर विमानात जाऊन बसले आणि विमानामध्ये अनाउन्समेंट झाली की तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे की हे जे सरप्राईज आहे हे तुमच्याच कॉलेजच्या पोराने तुमच्यासाठी अरेंज केलेलं आहे. मग शिक्षकांना भारी वाटलं की आपल्याच कॉलेजचे पोरं आपल्यासाठी अरेंज करतायत. आणि तिसरी सूचना आली की हे विमान सुद्धा तुमच्याच इंजिनिअरिंग कॉलेजच्या पोरांनी बनवलेलं आहे. काय झालं असेल? जसं ऐकलं तसं सगळे शिक्षक उठले परत विमानाच्या बाहेर सुटले. खाली जाताना एकाला विचारलं की का पळत सुटला तर त्याने सांगितलं की अरे हे विमान माझ्या विद्यार्थ्यांनी जर बनवलं असेल ना तर मला यांच्यावर एवढा विश्वास आहे की हे विमान वर गेल्यावर 100% ऍक्सिडेंट होणार आणि खालीच पडणार. एवढा विश्वास शिक्षकांचा सुद्धा पाहिजे. आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो एक दृढ विश्वास कसा असतो माहितीये का? सगळे शिक्षक उतरले, एक शिक्षक विमानातच बसलेला होता. मग त्याला माणसाने आज जाऊन विचारलं की तुम्ही का नाही उतरला हो सर? तर त्याने उत्तर दिले की अरे सगळे येडे, विमानावर जाऊन खाली पुढे म्हणून हे खाली उतरले, सगळे येडे आहेत म्हणले. जर हे विमान खरंच माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलं असेल तर मला माझ्या विद्यार्थ्यांवर एवढा विश्वास आहे की विमान चालूच होणार नाही. एवढा विश्वास पाहिजे. जास्त काही न बोलता पुन्हा एकदा सर्व शिक्षक लोकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे जगण्याचा मूलमंत्र देणारे जगताना जगायचं कसं
करायचं हे ज्यांनी शिकवलं, ज्यांनी ही प्रेरणा निर्माण केली, ते आपले छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही शिक्षकांच्या दोन्ही गुरूंच्या चरणावर दोन्ही कल्पिसर मस्तक ठेवून नतमस्तक होतो. आणि आजच्या कार्यक्रमाची शेवटी एवढंच म्हणतो की स्वर्गाचा रस्ता धरताना ठिकाण मात्र व्यासपीठ असू दे. स्वर्गाचा रस्ता धरताना ठिकाण मात्र व्यासपीठ असू दे. आणखी काही नको मला, मुखात शिवराया फक्त तुझे नाव असू दे, मुखात शिवराया फक्त तुझे नाव असू दे. धन्यवाद.